बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आणि परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण आपल्याला माहितीच आहे, संतोष देशमुख यांच्या प्रकरणी जी निर्घृण हत्या झाली होती, त्या प्रकरणी त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना प्रथम आरोपी म्हणून न्यायालयाने म्हणजे सीबीआयने न्यायालयाकडे सोपवलेल्या आरोपपत्रात उल्लेख करण्यात आलेला होता आणि त्याची सुनावणी आता सुरू आहे. एक सुनावणी झालेली आहे, आता 26 तारखेला दुसरी सुनावणी आहे. त्यामध्ये म्हणजे भरपूर लोकांनी, जे बाहेरचे म्हणजे एजन्सी सोबत काम करणारे लोक आहेत, त्यांनी सांगितलंय की अजून चार्जशीट जे आहे म्हणजे पुरवणी चार्जशीट अजून दाखल केलेली नाहीये. त्यामध्ये नक्कीच धनंजय मुंडे यांचाही कुठेतरी हातभार, कुठेतरी त्यांच्याविषयी सीडीआरचे कॉल रेकॉर्ड्स आहेत ते पुढे येण्याची शक्यता आहे. हे सर्व चालू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे त्यांचे जुने सहकारी यांनी त्यांच्यावरती आता म्हणजे थेट आरोप करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम सुप्रियाताई सुळे यांनीही आरोप केलेला आहे की माझंही त्यांचं कधी पटलं नाही. जरी ते आम्ही एका पक्षात होतो, पक्षफुटीच्या आधी, त्यावेळेस तरी माझा संघर्ष हा धनंजय मुंडे यांच्यासोबत चालू होता. आणि हे जेव्हा त्या बोलल्या या गोष्टीवरनं निश्चितच म्हणजे कुठेतरी जे आरोप होतो ते शरद पवार गटावरती, राष्ट्रवादी काँग्रेस, की तुम्हीच त्यांना मोठं केलं, याच्याही चर्चांना थोडंसं कुठंतरी पूर्णविराम देण्याचं काम सुप्रियाताई सुळेंकडनं झालंय की काय, असंच वाटतंय. आता याच्यातच अजून भर म्हणजे जे माजी गृहमंत्री होते राज्याचे, जेव्हा महाविकास आघाडी होती त्यावेळेस गृहमंत्री म्हणून ज्यांनी काम बघितलं, अमित देशमुख, यांनीही आता पुढे येऊन सांगितलंय की ज्यावेळेस बीडमध्ये पोलीस अधीक्षकांची बदली करण्यासाठी माझ्यावरती किंवा माझ्याकडे धनंजय मुंडे हे तगादा लावत होते, त्यांचा प्रेशर होता की तिथले बीडचे पोलीस अधीक्षक हे यांची बदली करण्यात यावी. सो ह्या प्रकरणावरनं कुठेतरी धनंजय मुंडे हेच वाल्मिक कराड थ्रू प्रशासनावर दबाव बनवत होते. आपल्या मर्जीतले अधिकारी आपल्या भागात यावे यासाठी प्रयत्नशील होते, असंच काहीसा आरोप पुढं होताना दिसतोय. ह्या सर्व गोष्टी बघून नक्कीच म्हणजे धनंजय मुंडे यांचे जे ग्रह आहेत ते फिरलेले दिसत आहेत. धनंजय मुंडे म्हणजे हे शब्द आपण का वापरतोय, ग्रह, कारण धनंजय मुंडे यांना म्हणजे कॅबिनेट मंत्रिपदाचा त्यांना मंत्रिपद मिळालं होतं. ते मंत्रिपद त्यांना सोडावं लागलं या सर्व गोष्टींवरनं. निश्चितच त्यांच्या म्हणजे जे वाल्मिक कराड निकटवर्ती आहे, पूर्ण भरोसा त्यांनी त्याच्यावर दाखवल्यामुळे म्हणजे कुठेतरी काय माणूस गोत्यात येऊ शकतो राजकारणामध्ये. कारण जेव्हा आपण 3 ते 4 लोकांचं 6 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो, त्यावेळेस निश्चितच आपल्या सत्तेच्या चाव्या आपण कोणाकडे देतोय हे बघितणं किंवा त्या पद्धतीने त्याला ड्राईव्ह करणं हे गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टींवरनं? कारण ज्या पहिले पक्ष होते, ज्यावेळेस एकत्र होते, त्यावेळेसच्या नेत्यांनीही आता धनंजय मुंडे यांच्याबद्दल आरोप करणं चालू केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं या सर्व विषयाबद्दल ते नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.